शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकू, तलवार, सळई तसेच लाथाबुक्क्यांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना आज शनिवार 10 मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील बरूर येथे दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. तुमचं नाव सांगून बोला, काय झालं बोला. माझं नाव श्रीकांत मल्लप्पा खेडे आहे. आमचं बरूर गावामध्ये शेत आहे. गट नंबर 94 हे आपलं शेत असून तिथं बळजबरीनं कब्जा करत आहेत नागेश गायकवाड गवळी. कोर्टात केस चालू आहे. कोर्टाने आपल्यातर्फे स्टे ऑर्डर दिलेला आहे. स्टे ऑर्डर दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार कंप्लेंट देऊन तिथे जे त्यांचे गडी माणसं होते त्यांना बाहेर काढायला सांगितल्यानंतर पोलीस प्रशासन काय दखल घेईना. त्यामुळे आज आम्ही स्वतः त्यांना काढायला गेलो तर ते लोकांनी 10, 15, 20 जण आले. कोयता आणि चाकू, लोखंड, तलवार वगैरे घेऊन आम्हाला सगळ्यांना, फॅमिलीला सगळ्यांना, बायांना पण सोडले नाही. छक्के लोक होते आणि बाकीचे बापे लोक होते. सगळं 20-25 जण आले होते गाडी भरून. लोकांनी येऊन मारहाण करून गेलेत आम्हाला. घटना किती वाजता घडली आणि कधी घडली? हे साधारणतः आजच्या दिवशी 11:30, 11:30च्या सुमारास. किती जण होते मारले? 20 जण होते. गाडी घेऊन आले होते इथं. शेतीच्या वादातून मारहाण झाली. बरोबर. त्यांनी कब्जा केलेला आहे का? त्यांनी कब्जा केलेला आहे, पण कोर्टाने आमचं शेत आहे, आमचा कब्जा आहे, पण ते सगळं इलिगल तरीकेने सगळे केलेलं आहे. तरी पण कोर्टाने आपल्या मार्फत सगळं स्टे ऑर्डर पण दिलेलं आहे. सगळं पुरावा जे आहे पोलीस स्टेशनला सादर केलेलं आहे. पोलिसात काही तुम्ही तक्रार वगैरे? भरपूर वेळा तक्रार केली. पोलीस प्रशासन काही दखलच घेईना. एवढे दिवस झाले नुसतं माझ्या वडिलाला सांगतात येतो बाबा म्हणतात, नुसतं हेलपाट्या घालतात आमच्या वडील. नाही, इकडे SP ऑफिसमध्ये पण जाऊन आले ते मंद्रुप पोलीस स्टेशनवाले, पण कोणच काही सपोर्ट करत नाही. आता आपली मागणी काय असणार आहे पोलीस प्रशासनाकडे? आपलं फक्त एवढंच आहे की कोर्टाने जे निकाल दिलेला आहे त्याच्यानुसार योग्य ते कारवाई करण्यात यावी. लय मारहाण केले असून माझे वडील तिथे सिरियस आहेत. त्यांचा इनोवाचा गाडी नंबर पण आहे MH45 F3555 क्रिस्टा. इनोवा क्रिस्टा होती गाडी. किती लोक जखमी आहेत आणि जखमीची नावे काय आहे? कमीत कमी 7 जण जखमी आहेत. सगळे आमच्या घरचे सगळे. नाव वगैरे काय? नाव माझे वडील मल्लप्पा मडोबा खेडे आणि माझी आई वनिता मल्लप्पा खेडे. मी त्यांचा मुलगा श्रीकांत मल्लप्पा खेडे. माझी बायको सुजाता श्रीकांत खेडे आणि माझे 3 जण आत्या आहेत, ते पण जखमी झालेले आहेत. तर आपली मागणी एवढेच की प्रशासनाला त्यांच्यावरती FIR पण दाखल केली नाही अजूनपर्यंत. किती वेळा सांगितल्यानंतर गुन्हा पण दाखल केलेला नाही आहे. तर त्यांच्यावरती केस करून त्यांना योग्य ती कारवाई करण्यात येईल.